मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वरळीमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळतेय। कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती कळतेय। अनंत गरजे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा काही महिन्यांपूर्वी 7 फेब्रुवारीला विवाह झाला होता। या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केएम रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय। गौरी पालवे या केएम रुग्णालय मध्ये डेंटिस्ट विभागामध्ये कार्यरत होत्या। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। गौरी यांचे मामा शिवदास गरजे आहेत। दादा, काय नेमकं झालं होतं? तुम्हाला कसं कळलं की गौरीने आत्महत्या केली? प्रथम तर मी हे सांगेल की पंकजा ताई यांना हा माणूस माहिती नव्हता की किती नालायकपणा करतोय म्हणून। ताईचा यात काही विषय नाही, पण त्या ताईचा आनंद गरजे यांनी फोन केला की वडिलाला बीडमध्ये की फोन केल्याच्या पुढं कट केला आणि नंतर त्याच्या आईला फोन केला, गौरीच्या आईला फोन केला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, तिची डेड बॉडी माझ्या समोर आहे। काय कारण होतं त्याबद्दल काही सांगितलं का? काही वाद होते दोघांमध्ये? 2 महिन्यापासून गौरीचे आणि त्यांचे वाद चालू होते, 2-3 महिन्यापासून। आणि गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झालते, काय अफेअर वगैरे होते। तिने माफ केलं तर त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून वाद होत होते। तो टॉर्चर करत होता खूप तिला। टॉर्चर म्हणजे कशा स्वरूपाचं? काही मारहाण? त्याने त्याच्या हातावर वार केले, तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन। तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। ती 1-1.5 वर्ष इथं लग्नाच्या अगोदर राहिलेली आहे। ते फरारी आणि त्याचे बाव, त्याचे वडील हसत आहेत तिथं बाहेर, वैरी हसत आहेत ते इथं। आणि त्यांचं कोण कुत्र पण नाही। ठीक आहे, तुम्ही जर काहीच केलं नाही तर तुम्ही कणखरपणे थांबायचं, पोलीस स्टेशनमध्ये थांबायचं। पंकजा ताईंच्या मदतीने काही मध्यस्थी वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला कुटुंबाने? ताईला काही माहिती नाही, ताईचा यात का दोष नाही, पंकजा ताईचा काही दोष नाही। ताईला माहिती नाही, ताई याला ढोंगावला देऊन हाकलून देणार, असले नालायक लोक ताई सांभाळीत नाही। नेमकी तुमची आता मागणी काय? पोलिसांकडून काय अपेक्षा तुमची? या प्रकरणात, या हत्या प्रकरणाची ज्याला आत्महत्येचं स्वरूप दिलंय, ही हत्या आहे। एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची CBI मार्फत चौकशी व्हावी आणि CBI मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा। कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी CBI मार्फत व्हावी आणि फॉरेन्सिक लॅब मार्फत इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं, ही माझी एक अपेक्षा आहे कुटुंब म्हणून। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा देखील इथे कुटुंबियांचा आरोप आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।